नमस्कार, मी हर्षाली. बातमीपत्रात आपलं स्वागत. नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला वेळ द्यावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे आवाहन. श्री राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खोपोलीत पोलिसांचा रूट मार्च. सुधागडात शासनाच्या आदेशाची पायमल्ली. वसुधा सोसायटीत अनधिकृत बांधकाम सुरू. विडसई ग्रामस्थांचे आमरण उपोषण. नसरापूर ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश. भाजपच्या माजी नगरसेवकाची भाजप युवा नेत्याला मारण्याची धमकी. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी नवी मुंबईतील नामदेव भगत आयोजित आगरी कोळी महोत्सवाला भेट दिली. मराठा आरक्षण आणि राम मंदिर लोकार्पण सोहळ्यावर त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. सुनील तटकरे म्हणाले की राम मंदिर लोकार्पण आणि मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा अनेक वर्षांची पूर्तता करणारा असून सर्व देश आनंदित आहे. मराठा आरक्षणावर बोलताना जरांगे पाटलांनी सरकारला वेळ द्यावा, कारण 2 वेळा कोर्टाने नाकारलेले पक्के आरक्षण मिळण्यासाठी सरकार मनापासून प्रयत्न करत आहे. अशा वेळी काही वेळ लागू शकतो, त्यामुळे तो वेळ त्यांनी द्यावा. सर्व बाबींची पूर्तता झाल्यास पक्के आणि टिकणारे आरक्षण मिळू शकेल आणि मराठा बांधवांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल, असे तटकरे म्हणाले. सरकार आपल्या परीने त्याच्यामध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. माझी आपल्या मार्फत मनोज जरांगे पाटलांना विनंती आहे की राज्य सरकार करत असलेल्या प्रामाणिकपणाचे प्रयत्न लक्षामध्ये घेता टिकाऊ आरक्षण द्यायचं असल्यामुळेच एवढा कालावधी लागतो तेवढा त्यांनी जर काही दिला तर महाराष्ट्रातील गेले दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नाला योग्य पद्धतीने न्याय त्या ठिकाणी मिळू शकेल. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभर कार्यक्रम सुरू असतानाच खोपोली शहरातील सर्व मंदिरांमध्ये तसेच शहरातील मुख्य चौकांमध्ये स्क्रीनवरून थेट प्रक्षेपण दाखवण्यात येत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातून रूट मार्च काढल्याची माहिती खोपोलीचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी दिली आहे. सोमवारी सकाळी 9 वाजता खोपोली पोलीस ठाण्यातून रूट मार्चला प्रारंभ करण्यात आला. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च काढण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश काळसेकर, उपपोलीस निरीक्षक सुधाकर लहाणे, अभिजित वारांबळे, राज्य राखीव दलाचे जवान, पोलीस कॉन्स्टेबल असे 60 जवान रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते. खोपोली बाजारपेठ, शिळफाट्यावरील जैन मंदिर, गणेशनगर, पटेलनगर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असा रूट मार्च काढण्यात आला. संदीप ओवाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. सुधागड तालुक्यातील वसुधा सोसायटीतील अनधिकृत बांधकाम सुरूच असून शासनाच्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी ग्रामस्थ सचिन वाघमारे पुन्हा एकदा पाली तहसील कार्यालयाबाहेर न्याय हक्कासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणकर्ते आणि प्रशासन यांच्यात कोणतीही चर्चा होऊन तोडगा न निघाल्याने उपोषण सुरूच आहे. मागण्यांची जोपर्यंत पूर्तता होत नाही तोपर्यंत माघार नाही, असा इशारा सचिन वाघमारे यांनी प्रशासनाला दिला आहे. ग्रामस्थांनी पाली सुधागड तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आपल्या दालनासमोर झालेल्या विडसई ग्रामस्थांच्या यशस्वी आमरण उपोषणानंतर प्रशासनाने अनधिकृत कमान तोडून अनधिकृत बांधकामावर नियमोचित कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले होते. माझी मागणी अशी आहे की ज्या प्रशासनाने मला लेखी स्वरूपात मागच्या वेळी जे उपोषण झालं त्यावेळी लेखी स्वरूपात असं लिहून दिलं आहे की अनधिकृत बांधकामावर स्थगिती आणि जे अनधिकृत बांधकाम झालेले आहेत त्याच्यावर नियमोचित कारवाई केली जाईल. अजून ती नियमोचित कारवाई काही झाली नाही आहे आणि अनधिकृत बांधकामाला जोरदार जोर आलेला आहे आणि वेळोवेळी हे आम्ही प्रशासनाच्या निदर्शन आणून दिलेलं आहे, तरी प्रशासन त्याच्यावर काही कारवाई करत नाही. अनधिकृत बांधकाम म्हणजे एक प्रकारे प्रशासनाला
त्या गोष्टीचा एक चॅलेंज आहे। आज प्रशासनाने जर त्यांना अनधिकृत बांधकाम आहे असं जर पत्र दिलेलं आहे, परंतु प्रशासनाला तो जो काही बिल्डर आहे कोण टिंबाडिया, राहुल टिंबाडिया, तो प्रशासनाला एक चॅलेंज करतोय। आणि आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा सुधागड तालुक्याचा उपाध्यक्ष सचिन वाघमारे, त्याचबरोबर रायगड जिल्ह्याचे कार्याध्यक्ष या सर्वांनी प्रशासनाला एक या ठिकाणी माहिती दिली की त्या ठिकाणचं जे अनधिकृत बांधकाम आहे ते बांधकाम या ठिकाणी थांबवण्यात आलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी प्रशासनाकडून आमच्या या ठिकाणच्या कार्यकर्त्याला उत्तर मिळालं नाही। आणि ते उत्तर मिळालं नसताना आज मला असं वाटतंय की राहुल टिंबाडिया काही या प्रशासनाचा कोण बॉस आहे का, आणि तो जर बॉस आहे तर प्रशासन जो काही पेमेंट घेतोय तो राहुल टिंबाडियाकडून घेतोय की त्याला जो काही महाराष्ट्र शासन आहे, हा महाराष्ट्र शासन या ठिकाणी त्याला पेमेंट देतोय। तर मला फक्त एवढंच बोलायचं आहे की जर तुम्ही प्रशासन हे जर लोकांसाठी असेल, जनतेसाठी असेल, जर या देशामध्ये लोकशाही असेल, तर मला असं वाटतंय की त्या लोकशाहीच्या माध्यमातून जे काही अनलिगली बांधकाम आहे ते बांधकाम या ठिकाणी त्वरित थांबवलं पाहिजे। प्लॉट नंबर 28 येथे होत असलेल्या अनधिकृत बांधकामाबद्दल वेळोवेळी सुधागड तहसीलदार यांना अर्ज देऊन सुद्धा त्या कामावर बंदी आली नाही असा आरोप करण्यात आला आहे। धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली। आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून नसरापूर ग्रामपंचायतीमधील लहान चांदई गावातील दीपक कोळंबे, मधुकर कोळंबे, नारायण कोळंबे, सुभाष कोळंबे, जगदीश कोळंबे, सुरेश कोळंबे, केशव कोळंबे, एकनाथ कोळंबे, सुनीता कोळंबे, अंजना कोळंबे, सुगंधा कोळंबे, सिद्धिका कोळंबे, स्वाती कोळंबे, रसिका कोळंबे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। यावेळी माजी उपसभापती मनोहर थोरवे, तालुका संघटक सुनील रसाळ, नगरसेवक संकेत भासे, विलास श्रीखंडे, श्याम पवाळी, प्रफुल्ल म्हसे, सनी चव्हाण, संतोष मोहिते, साईनाथ मुणे, संदीप भोईर, प्रकाश कोळंबे, हिरामन कोळंबे, निलेश रसाळ, दिनेश शिनारे, संदेश कोळंबे, माधव कोळंबे, बबन कोळंबे आदी मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत। भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांच्या कार्यालयात पूर्वी काम करत असलेले नरेंद्र झुराणे आणि दत्ता घंगाळे यांना जीवे मारण्याची धमकी भरत जाधव यांनी दिल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत। नरेंद्र झुराणे हे त्यांच्या कार्यालयात त्यांचे वडील आणि इतर काही लोकांसोबत बसले असताना भरत जाधव त्या ठिकाणी आले आणि त्यांनी नरेंद्र झुराणे यांना कार्यालयातील उपस्थितांसमोर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून नरेंद्र झुराणे आणि भाजपा माजी युवा मोर्चा अध्यक्ष दत्ता घंगाळे यांना जीवे मारण्याची धमकी दिली। घडलेला सर्व प्रकार नरेंद्र झुराणे यांच्या सीसीटीव्ही मध्ये आवाजासहित रेकॉर्ड झाला आहे। याबाबत दत्ता घंगाळे यांनी भरत जाधव यांच्या विरोधात NRI सागरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सीकोस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन शिवतीर्थ हॉल पोसरी येथे करण्यात आले होते। आमदार महेंद्र थोरवे, पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे, किशोर जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत या आरोग्य शिबिराचे उद्घाटन झाले। यावेळी व्हीलचेअर, शिलाई मशीनचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या शिबिरात मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, ECG, BP आणि शुगर तपासणी, सामान्य तपासणी, हाडांचे आजार, पाठदुखी, मानदुखी, कॅन्सर, स्त्रीरोग, दंतचिकित्सा, तोंडाचा कर्करोग, गर्भाशयाच्या ग्रेवेचा कर्करोग, मधुमेह आदींवर मोफत उपचार करण्यात आले। तसेच चष्मा, सॅनिटरी पॅड्स, औषधे यांचे मोफत वाटप देखील पार पडले। या शिबिरासाठी 2000 पेक्षा जास्त लोकांचा प्रतिसाद लाभला। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत। बातमीपत्रात आपण इथेच थांबतो। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192
26 69 12, 72 76 47 38 54.